आपली ज्या प्रतिक्रिया आहे जुजवी मराठीसाठी आग्रही होतात सर्व. खरं म्हणजे मी परिवहन विभागाचे मंत्री प्रताप सरनाईक यांना धन्यवाद देतो की आणि त्यांनी मराठी भाषा शिकवण्यासाठी अनेक लोकांची मोड जी बांधली, त्यामुळे जवळपास 1,60,000 मराठी भाषा शिकले आणि काल त्यातले जवळपास 15,000 ते 20,000 ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक यांना प्रमाणपत्र देण्याचं कार्यक्रमाला मी स्वतः उपस्थित होतो. जुजबी मराठी भाषा शिकण्याचं जे काही आवड आहे, गोडी आहे, ती रिक्षा टॅक्सी चालक मालक यांच्यामध्ये पाहायला मिळाली आणि परिवहन विभागाने हे मराठी भाषा आपल्या व्यवहारामध्ये प्रत्येकाला आली पाहिजे ही भूमिका या ठिकाणी घेतली आणि हे जे काही मराठी भाषा शिकण्याचं, मराठी भाषेवर प्रेम करण्याचं जे या 1,60,000 लोकांनी जे पुढाकार घेऊन मराठी भाषा शिकण्याचं काम केलं, त्यांचं पण मी त्यांनाही धन्यवाद देतो. आणि हे अभियान जे आहे परिवहन विभागाने, प्रताप सरनाईक मंत्री यांनी आणि त्यांच्या विभागाने हे अभियान जे आहे शिकवण्याचं, हे साहित्यिकांना घेऊन मराठी भाषेतले तज्ज्ञ असतील, लेखक असतील, या सगळ्यांना घेऊन हे अभियान सुरू ठेवलं होतं. आणि त्यामध्ये आज मुख्यमंत्री महोदयांनी त्या बऱ्याचशा लोकांच्या मागणी लक्षात घेऊन त्याला मुदतवाढ दिलेली आहे. यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगेन की मराठी भाषा तिचा प्रचार आणि प्रसार अन्य भाषिकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर होतोय याचं समाधान आहे. कल ही मुंबई में कांदिवली में लगभग 20,000 लोगों को मराठी जिन्होंने सीखा है उनको प्रमाण पत्र देने का कार्यक्रम था. मैं वहाँ पर मौजूद था और परिवहन विभाग के मंत्री प्रताप सरनाईक और उनके परिवहन विभाग ने जो मराठी भाषा सिखाने के लिए कई लोगों को इकट्ठा किया था, उसमें लेखक भी थे, साहित्यिक भी थे, मराठी भाषा के जो जानकार है वो भी थे और सभी ने लोगों ने मिलकर 1,60,000 जो नॉन मराठी है उनको मराठी सिखाने की भूमिका ली है. और मुझे कल खुशी हुई कि मैं उनको मराठी में भाषण दिया और उन्होंने सब मराठी में ही जवाब दिया. और इसलिए ये मराठी भाषा का प्रचार और प्रसार जो है रोजाना की जो हमारी जो बोली भाषा है उसमें उनको भी आना चाहिए और उन्होंने ये भाषा सीखनी चाहिए. ये जो भूमिका परिवहन विभाग ने ली उसे बहुत बड़ा रिस्पांस मिल रहा है. कई जगह पर ऐसे कार्यक्रम हो रहे हैं प्रमाण पत्र बांटने के. 1,60,000 जो आंकड़ा नंबर्स है बहुत बड़े हैं और इसलिए उनकी ज़रूरत, उनकी मांग को देखते हुए मुख्यमंत्री जी ने उसकी और उनको मौका दिया है. ये हमारी मराठी भाषा के लिए प्रचार और प्रसार के लिए महाराष्ट्र में बहुत ही सभी के लिए खुशी की बात है. रक्षाबंधन महाराष्ट्रातून आता उद्या रक्षाबंधन आहे. महाराष्ट्रातून अनेक लाडक्या बहिणी विविध जिल्ह्यातून तालुक्यातून आल्या होत्या मुंबईमध्ये आणि रक्षाबंधन आज सुरू झालेलं आहे. त्यांनी मला अगदी लाडका भाऊ म्हणून त्यांनी मला राख्या बांधलेल्या आहेत. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. याच लाडक्या बहिणींमुळे 2024ला लँडस्लाईड विक्ट्री महाराष्ट्राला मिळाली. 232 जागा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी आल्या नव्हत्या, त्या महायुतीच्या जागा आल्या आणि त्याला लाडक्या बहिणींचा आशीर्वाद कारणीभूत आहे. आणि म्हणूनच
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि लाडक्या बहिणींसाठी अनेक योजना आम्ही सुरू केल्या, त्या सातत्याने तशाच सुरू राहतील. बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे साहेबांची परंपरा आणि वारसा तुम्ही राख्यांच्या पुढे चालू ठेवलाय. ही बाळासाहेबांचे विचार आणि दिघे साहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय. त्यामुळे आमचे विचार आणि आमची भूमिका आपले हे सण उत्सव संस्कृती परंपरा पुढे नेण्याचं जोपासण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतोय. आणि आता दहीहंडीला जातोय मी प्रो गोविंदाला. हा गोविंदा देखील आनंद दिघे साहेबांनी मानाची हंडी बांधून ठाण्यामध्ये सुरू केला, हे देखील आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून प्रो गोविंदाला, खरं म्हणजे गोविंदाला हा जो मातीतला खेळ आहे, हा जमिनीवरचा खेळ आहे, हा मॅटवर आला, मॅटवरून तो आता स्पेनला गेला, हा या ठिकाणी पुढे भविष्यामध्ये ऑलिम्पिकमध्ये देखील जाईल. आणि म्हणून प्रो गोविंदा याला जे काही स्वरूप प्राप्त झालेलं आहे, मी युवा सेनेचे पूर्वेश सरनाईक यांचं अभिनंदन करतो की 4 वर्षापासून ते यावर मेहनत करतायत. मी मुख्यमंत्री असताना पहिला गोविंदा उत्सव आला आणि सगळे निर्बंध होते, हे निर्बंध सगळे दूर केले आणि गोविंदा मोठ्या उत्साहामध्ये जल्लोषामध्ये साजरा झाला. आणि त्यावेळेस मला आठवत आहे की त्यावेळेस आपण प्रो गोविंदा केला, गोविंदाचा विमा काढला, त्याचबरोबर गोविंदाची सुट्टी दिली आणि खेळामध्ये राज्य खेळात त्याचा समावेश केला. त्याचबरोबर आपल्या गोविंदांना स्पेनला देखील पाठवलं. त्यामुळे हा गोविंदा जो आहे एक सांघिक भावनेने एक टीमवर्क आहे. याच्यामध्ये टीमवर्क म्हणून हे गोविंदा आता 10 थर पण लावू लागलेत. तुमच्याकडे 10 थर लावले ना? जय जवान गोविंदाने ठाण्यामध्ये प्रताप सरनाईकांच्या हंडीवर 10 थर लावले. आता ठाण्यातल्या गोविंदाने 9 थर लावलेत. त्यामुळे आता हे जे काय हे स्पिरिट जे आहे, हे स्पिरिट जे आहे खेळाडूंमध्ये वाढत चाललेलं आहे. आणि युवा जी शक्ती आहे, यूथ, त्यांना अशा प्रकारचा प्रो गोविंदाच्या माध्यमातून आपण त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतोय. मातीतला खेळ मॅटवर आलाय, मॅटचा खेळ स्पेनपर्यंत पोहोचतोय. आता हा आमचा प्रयत्न आहे की हा खेळ ऑलिम्पिकमध्ये गेला पाहिजे, कॉमनवेल्थमध्ये गेला पाहिजे. आणि अशा प्रकारचं जे मनोरे रचण्याचं काम पिरॅमिड, हे सोपं नाही आहे, हे खूप चॅलेंजिंग आहे.